मराठी, दे धडक दे धडक। नमस्कार, दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता आटपाडीत सुरू। आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशमुख गटाला सर्वात मोठा दणका दिलाय। आमदार पडळकर यांच्या पाठपुराव्यानंतर बाबासाहेब देशमुख सूतगिरणीवर 50 कोटींचा बोजा चढवण्यात आलाय। शासकीय बोजामुळे देशमुख सूतगिरणीची मालमत्ता आता वादग्रस्त ठरली असून गुंतवणूक करणाऱ्या प्लॉट धारकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। या कारवाईनंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि देशमुख गटातील मैत्री आता संपुष्टात आल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे। बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणीवर प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त नागपूर यांच्या आदेशाने तब्बल 50 कोटी रुपयांचा शासकीय बोजा चढवण्यात आला आहे। या कारवाईमुळे तालुक्यात राजकीय भूकंप झाला असून यामागे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याची चर्चा आहे। काही वर्षांपूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने श्रीमंत बाबासाहेब देशमुख ही सूतगिरण थकीत कर्ज वसुलीसाठी विकत घेतली होती। यानंतर हीच मालमत्ता बाबासाहेब देशमुख इंडस्ट्रीज या खासगी संस्थेच्या नावे विक्री करण्यात आली, ज्यामध्ये बँकेचे 11 कोटी रुपयांचे कर्ज आणि शासकीय देणी भरण्याची हमी देण्यात आली होती। सुमारे 25 कोटी रुपयांची शासकीय देणी असताना सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपये भरण्यात आले होते। या व्यवहारादरम्यान माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचे बंधू अमरसिंह देशमुख यांनी खाजगी कंपनीच्या माध्यमातून ही संपत्ती खरेदी केली। विशेष म्हणजे त्यांनी या सूतगिरणीची सुमारे 50 एकर जमीन बिगर शेती करून लोकांना विक्री केली आहे। तर बँकेने या व्यवहारात वादग्रस्त बाबी घडल्याच्या तक्रारी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी सातत्याने सरकार व वस्त्रोद्योग आयुक्तांकडे केल्या होत्या। या पाठपुराव्याच्या अनुषंगाने वस्त्रोद्योग आयुक्त नागपूर यांच्या आदेशाने आटपाडी तहसील कार्यालयाने थेट बोजा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या शासकीय देण्यांचा 50 कोटींचा बोजा थेट 7/12 उतार्यावर चढवण्यात आला आहे। या कारवाईमुळे जमीन खरेदी केलेल्या प्लॉट धारकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून आटपाडी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। त्यामुळे देशमुख गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील याचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे। एकूणच राजकारणातले मैत्रीचे संबंध तुटले की त्याचा परिणाम थेट व्यवहारांवर होतो, याचे ज्वलंत उदाहरण सध्या आटपाडीत पाहायला मिळत आहे। जिओ मराठी, दे धडक दे धडक।